आता तर एक नवीन सुरुवात आहे. एक स्त्री म्हणून आम्ही धीर सोडला नाही आणि कधी सोडणारही नाही. आमच्या रक्तामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहितेंचं शौर्य, शिवप्रभूंचे संस्कार आणि शंभू छत्रपतींचा बेदरकारपणा आहे. या मराठा साम्राज्याचे सर्वश्रेष्ठ सेनानी तुम्ही. विधात्यालाही हेवा वाटावा असे भीमपराक्रम तुमच्या अंगी. साक्षात समशेरीचे फर्जंद तुम्ही. शिवप्रभूंचा सहवास लाभलेले शंभू छत्रपतींच्या तालमीतले तुम्ही रणमर्द शिपाई गडी असे हतबल होता. सगळे संपले असं म्हणता. संताजीराव उचला संशय, धनाजीराव सज्ज व्हा. त्या औरंग्याला संशयी खाली चिरडण्यास, ही शिवदौलत राखण्यासाठी पदर खोचून उभे राहिलो आहोत आम्ही. आता एकच ध्यास, मुघलशाहीचा राज. जब शिवराय का दीप बुझा और सिंहासन डगमगाया, तब एक नारी उठी जिसने मराठों का मस्तक ऊंचा उठाया. न केवल नारी न केवल माँ, वो थी स्वराज की मशाल. महारानी ताराबाई का नाम बना औरंगजेब के लिए काल काल काल. घोड़े की टापों से गूंजा रणभूमि का मैदान. ताराबाई ने खुद बढ़ाया था सेनाओं का मान. तलवार हाथ में थामी थी, रणनीति की रचना मैंने हाथ से पाई थी. औरंगजेब से किया था ललकार, और मुझे पर दिया था करार. जब मुगल घुस आए सतारा में, माराने पहुंचे हैदराबाद के किनारे में. ताराबाई ने प्रस्ताव भेजा, मुगल समझ न पाए चाल. उसकी युक्ति ने बदल दिया युद्ध का हर हाल. वो हर कदम पे खेलती थी एक नई चाल. रणभूमि में दिखाया उसने सभी का बेमिसाल कमाल. दक्षिण से लेकर मालवा तक भगवान है आया. घोड़े ने गुजरात का दरवाजा खोला, और शिंदे मालवा ने मुगल रक्त से जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत या शिवदौलतीचे रक्षण करायचे, स्वराज्यासाठी लढायचे आणि स्वराज्य